आप देख रहे हैं प्रभावशाली न्यूज। अब हर खबर होगी प्रभावशाली। ही गोष्ट हे धर्म हे जात बदलण्याचा प्रश्नच नाहीये। मी स्वतः ज्यावेळेस या गोष्टी समजत नव्हतो की एक ख्रिश्चन धर्म आहे म्हणून समजत होतो, परंतु आज समजतं की जेव्हा मी बायबल वाचलं आणि त्यामध्ये असलं की येशूने म्हटलेलं मी जगाचा प्रकाश आहे, जो कोणी मला अनुसरतो तो अंधारात राहणार तो ज्याच्या जीवनाचा प्रकाश राहील। आणि आज हे बायबल केवळ ख्रिश्चन लोकांचं नाही आहे, जे याचा विरोध करत आहेत, याचा तिरस्कार करत आहेत, त्यांनी पहिल्यांदा माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी रीतसर बायबल वाचावं। दुसरी गोष्ट, अगर या कार्याला थांबवण्यासाठी जर ते प्रयत्न करत आहेत तर पहिले ते कोणत्या नियमात बसते ते विचार करावा। ख्रिश्चन लोक म्हणत आहेत ना, ठीक आहे, ख्रिश्चन लोक पहिली गोष्ट देवाच्या नियमाने व देशाच्या नियमाने हे काम करत आहेत, आणि जर हे काम देवाच्या नियमानं जर देशाच्या नियमानं चालत आहे तर ह्याला कोणीही अडवू शकणार नाही, ह्याला कोणी रोखू शकत, हे माझंच मत आहे। माझं स्पष्ट म्हणणं आहे, एक व्यक्ती पुढे यावा, पैसे कोण दिले, कुठं दिले त्याचा पुरावा घेऊन यावा। दुसरी गोष्ट, जर त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला कोण पैसे देतात, ते म्हणणार मी असं ऐकलेलं आहे, पुन्हा म्हणणार की नाही असं आम्हाला कुठं। आता दुसरी गोष्ट, पैशाचा प्रश्न आहे का ना, ख्रिश्चन लोक पैसे घरात छापतात का? सरकारचा पैसा आहे ना, कुठून येतो कुठे जातो आमचा एक एक हिसाब आम्ही सरकारला देत आहोत। आमचं ऑडिट सर्व रीतसर असतं, कोणतं गलत काम करत आहोत आम्ही? आज सरकार पाहत आहे, लोक पाहत आहेत, जनता पाहत आहेत की हे लोक कशा प्रकारचं काम करत आहेत। आरोग्याचं काम जोरात आहे, शाळेचं आहे, कॉलेजचं आहे, अनाथ आहेत, विविध हर क्षेत्रामध्ये जाऊन काम करत, ह्यासाठी पैसा लागत नाही का? आम्ही पैसा वाटत नाही, आम्ही पैसा देत नाही, पण एक गोष्ट आहे की येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे की मी अनाथ असताना माझी तुम्ही सुधी घेतली, मी उपाशी असताना तुम्ही भोजन घातलं, ना अशा चांगल्या गोष्टी तुम्ही केला, तेव्हाच लोकांनी विचारलं हे आम्ही केव्हा केलं? अशा गरजवंतांना जेव्हा तुम्ही करताना त्यांनी माझ्याशी केलं आणि देवाशी केलं, असं हे वचन घेऊन आम्ही चालत आहोत। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता पैसे वाटतात, हे खोटं आहे, हे स्पष्ट खोटं आहे। मी स्वतः बायबलचा अभ्यास केला, मी स्वतः पहिल्यांदा बायबल फाडलेलं आहे, मी बायबल फाडलेला व्यक्ती आहे, ख्रिश्चनाच्या विरोधात बोललेला आहे, पण ज्या दिवशी बायबल हातात घेतला मला ख्रिश्चन धर्माचं नाही, मला येशू ख्रिस्ताविषयी समजलं, आणि मी आज येशू ख्रिस्ताचा प्रचार करत आहे, आजही करत आहे। मी कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या जातीचा नाही, मी येशूचा प्रचार करत आहे। आणि येशू ख्रिस्त जन्मल्यापासून हे वादळ असं आलेलं आहे, आणि हे सत्य असल्यामुळं ह्याला कोणी अडवू शकणार नाही। सत्य येशूने म्हटलेलं आहे, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, आणि म्हणून सत्याला साहेब कोणीही नष्ट करू शकत नाही। सत्याचा अर्थ काय, मी लास्ट बोलतो, सत्याचा अर्थ काय, सत्याला कोणीही नष्ट करू शकत नाही। आणि हे सत्य येशूच का सत्य? येशू ख्रिस्त या जगात आला, हे सत्य आहे। येशू ख्रिस्त समस्त पापी मानव जातीसाठी दुःख उचलला, हे सत्य आहे। येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं, हे सत्य आहे। येशू मेला, त्याला पुरलं गेलं, हे सत्य आहे। आणि येशू तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, हे सत्य आहे। आणि येशू सर्वांसमोर स्वर्गात गेला, हे सत्य आहे, आणि ते पुन्हा येणार आहे, आणि म्हणून त्याची आम्ही सत्याची सेवा करत आहोत। याला साहेब जर तुम्ही देशाच्या नियमानं जर अडथळा आणत असाल तर ते मान्य आहे, आम्ही सहमत आहेत। देवाच्या जर नियमानं तुम्ही अडवत असाल तरी मान्य आहे, पण तुमचं हे अडवणूक, तुमचं हे अडथळा ना देवाकडून आहे ना या देशाच्या नियमाकडून आहे, म्हणून तुमचं काम तिथंच तुमचंच थांबणार आहे।
असे कोण आहेत जे समाजकंटक अशा प्रकारे कामं करतात आणि जज कोणले जातात, जजचे फादर आहेत त्यांच्यावर हल्ले केले जातात, काय कारण काय? साहेब आता माझा बोललं जातं सर्वधर्म समभाव, हे या प्रकारचे समुदायाला टार्गेट करणे साहेब हे बोलणं वेगळं आहे, करणं वेगळं आहे. आता आमचा तो विषय नाही, परंतु तुम्ही बोलात म्हणे हे राजकारणाचा विषय आहे आणि मी एवढंच म्हणतोय की आजचं राजकारण गलिच्छ चाललेलं आहे. हे स्पष्ट माझा शब्द आहे. राजकारण शुद्ध असावं, थांबलं पाहिजे. हे थांबलं पाहिजे साहेब. आणि कोण थांबवणार हे कोण थांबणार? जे सत्याला अनुसरतात ना तेच थांबवणार साहेब. आज जवळजवळ साहेब बरेचसे लोक आहेत, पाहताय तुम्ही, जरा कॅमेरा फिरवा. मी सहभागी आहे साहेब आणि त्याचाच प्रचार करत आहे. मी धर्माचा प्रचार करत नाही, मी येशूचा प्रचार करतो, सत्याचा प्रचार करतो साहेब. बघितलं की भरत जी इथे आहेत आणि त्यांनीही हेच सांगितलं, आम्ही धर्माचा नाही तर आम्ही येशू ख्रिस्ताचा प्रचार करतोय. आमचा धर्म नाही बदलला, पण आम्ही जे आहेत तेच आहेत, फक्त सत्याच्या पाठी आम्ही चाललो आहेत. सत्याची खोज आम्ही करत आहोत आणि सत्य लोकांपर्यंत पोचवत आहोत. हेच त्यांचा संदेश त्यांनी आज लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रभावशाली न्यूजशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि आपल्या व्यथा त्यांनी जनतेसमोर ठेवलेल्या आहेत. तर नक्कीच तुम्हाला काय वाटलं कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा प्रभावशाली न्यूज.